मिशन ऑर्गॅनिक इंडिया 2030 अंतर्गत आज आपण या ऊस पिकामध्ये हजर आहे आणि हे आपले प्रगतशील शेतकरी साहेब आहेत. आत्ता आपण आजची तारीख किती आहे, आज यांचं नाव, आजची तारीख आणि आजपासून यांना आपण ट्रीटमेंट लिहून देणार आहे. साहेब पुढच्या काही दिवसामध्ये करणार आहेत. आजचा हा पहिला व्हिडिओ आहे आपल्या या ऊस पिकाचा. आता ह्या ऊस पिकाची व्हरायटी, आजची तारीख, किती दिवसाची लागण आहे, आत्तापर्यंत किती महिने झाले, हे सगळे साहेब आता सांगणार. साहेब नमस्कार. नमस्ते. तिकडे बघून फक्त तुमचं नाव, गाव, तालुका आणि ऊसाचं वय. नमस्ते. माझं नाव प्रदीप दिनकर माळी, राहणार खेड, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. ऊस आहे 86-032. 28 डिसेंबरची लागण आहे. आज बरोबर 27 तारीख आहे जून. 6 महिने कंप्लीट झाले ऊसाला. 6 महिने कंप्लीट झाले. भरणी करून 5-6 दिवस झाले, म्हणजे एक आठवडापर्यंत गेलेला आहे. आता व्हिडिओमध्ये आपण ऊसाची फक्त कांड्या मोजायचे आहेत. जमादार साहेब जरा झूम केलं तर बरं पडेल. जवळजवळ 1, 2, 3, 1, 2, 3 आणि चौथी कांडी, म्हणजे 3-4 कांड्या सगळीकडं आहेत, अशी परिस्थिती आहे. आणि ऊसाची उंची सुद्धा आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. माझ्या हाईट हात वर केले की पाला अजून एक विधभर पुढं वर राहतो, अशी परिस्थिती आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बाकीच्या डिटेल्स बघायला मिळते. साहेब जरा बाहेर जाऊन पूर्णच व्हिडिओ जर बघितला तर बरं पडेल. या सगळीचे साहेब थांबा तुम्ही हात वरती करा. आता मी बांधावर उभा राहिलो की माझं शेवटपर्यंत जातंय. त्या व्हिडिओपासून साहेब शेवग्यात झाड जरा घ्या फक्त, मला माहित आहे ते नंतर दिसणार नाही. तुम्ही हात वरती करा. धन्यवाद. आज आपण सांगली जिल्हा, वाळवा तालुका, 32 शिराळा तालुका, खेड या गावामध्ये आपले प्रगतशील शेतकरी साहेब आहेत. त्यांच्या ऊस पिकामध्ये आज आपण दुसऱ्यांदा येतोय. पहिल्यांदा आपण जे आलतो, ह्या पिकाची ट्रीटमेंट सुरुवात केली, ती तारीख किती होती, आजची तारीख किती आहे. मला वाटतं आम्ही येऊन जवळजवळ 2 महिने झाले. तर 2 महिन्यापूर्वी ऊसाची परिस्थिती काय होती पुढच्या आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. तरीसुद्धा साहेबांच्याकडून आपण सर्व ऐकून घेणार आहे की मिशन ऑर्गॅनिक इंडिया 2030 अंतर्गत ट्रीटमेंट झाल्यानंतर काय काय बदल झाले, काय काय फरक झाले. साहेब नमस्कार. नमस्ते. तुमचं साहेब फक्त एकदा नाव आणि गाव, तालुका. प्रदीप दिनकर माळी, राहणार खेड, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. साहेब आजची तारीख? आजची तारीख आहे 30 ऑगस्ट. 30 ऑगस्ट 2025. आपण जे पहिल्यांदा प्लॉट व्हिजिट केली ती तारीख लक्षात आहे? 27 जून 2025. 27 जून आणि 30 ऑगस्ट. विनायक साहेब किती दिवस होता तो? 2 महिने 2 दिवस, म्हणजे 62 दिवस. 62 लोखंडे साहेब बरोबर. 62 दिवसाचा पूर्वीचा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल. मला वाटतं त्यावेळेला काय तर 2-3 आणि एका ठिकाणी 3-4 असे पेरे होते, बरोबर. विनायक पाटील साहेब ट्रीटमेंट चालू करून आता 2 महिने व्हायचेच आहेत. भेटलेलो त्यावेळेला, फक्त प्लॉट व्हिजिट झाली त्या दिवशी प्लॉट व्हिजिट झाली. आणि 27. ट्रीटमेंट किती दिवसानंतर चालू झाली? 4 दिवस 4 दिवसांनी 4 तारखेला 2 महिने पकडा. म्हणजे बरोबर 2 महिने, 1-2 दिवस कमी मागे जास्त, कमी जास्त. ठीक आहे, कमीच आहे. चालेल. त्यावेळेला व्हिडिओमध्ये आपण बघितलं 3-4, 2-3, 2-3 असे पेरे होते. आत्ता पेरे किती आहेत जरा विनायक पाटील साहेब मोजूया आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13वा पेरा चालू आहे. 13. एक आणि दुसरा एक मोजा जरा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि हा 13वा चालू आहे. म्हणजे 14वा चालू आहे त्याला. 13-14 पेरे झाल्यात. म्हणजे जर साहेब माळी साहेब 13-14 जर सरासरी पेरे पूर्ण प्लॉटला झालेले आहेत, बरोबर, तर 14 मधले जर आपण 4 जरी सोडले तर वाढले किती? 10 वाढले. म्हणजे एका महिन्याला किती वाढले? एका महिन्याला 5 वाढले सरासरी आपल्या आता या हिशोबानं. 4-5 तरी आहेत आता. एका प्रत्येक महिन्याला 4-5 तरी आहेत. ऊसाचं विज्ञान असं आहे की महिन्याला 2 पेरे वाढतात. ह्या मिशन नियमच आहे. नियम आहे. तर हा विषय असा आहे की आपण उत्पादन 1.5 करून देतो म्हणून सांगतो ह्या मिशन अंतर्गत. तर मिशन आपल्या आत्ता आपण डोळ्यात बघतोय की उत्पादन आपलं दुप्पटच्या चालीनं चालू आहे.
निश्चित अगदी शेतकरी साहेबांच्या मते ऊसाची जाडी कमी आहे. आता आपण सुरुवातीला जरा मला ते ॲग्रोबुस्टरची बॉटल लावून बघा, कांडीची लांबी बघा. फक्त जवळजवळ 1 फुटाची बॉटल आहे आणि त्याच्या मापानं जवळजवळ थोडं कमी पडतंय किंवा 1 फुटाच्या जवळ आपली कांडी आलेली आहे. जाडी जर बघितली तर जाडीसुद्धा आहे. साहेबांच्या मत असं आहे की आणि जाडी वाढवायची आहे. 100% जाडी वाढेल. थोडा किरकोळ प्रॉब्लेम खाली जमिनीमध्ये असल्या कारणानं जाडी वाढलेली नाही. ती मला वाटतं महिन्याभरात वाढेल. तरीसुद्धा दुसरा एक विषय, मातीमध्ये काय बदल झाला. दरवर्षी आपण माती बघतोय. आता पावसाळ्यात आपण आहे ही माती बघा, चहा पावडर असते सेम तशी झालेली आहे. लोखंडे साहेब बरोबर आहे. माही साहेब खुसखुशीत आहे. कारण आपलं मिशन जे काम करतंय ते कशावर करतंय, मातीवर करतंय. 100% माती पावसाळ्याच्या ह्याच्यात ती माती अगदी चिकट सुटसुटीत आहे. राहते. घट्ट असते. ही माती मातीत हात घातल्यानंतर सुद्धा हात माझा स्वच्छ आहे. चिकटलेली नाही, माती चिकटलेली नाही. स्वच्छ आहे. तर आम्ही जे साहेब तुम्हाला मार्गदर्शन केलं, तुम्हाला खतांचा खर्च किंवा हे ॲग्रोबुस्टरचा खर्च दरवर्षी प्रमाणे जास्त आला का कमी आला? कमी आला कमी आला. ह्या गोष्टीला तुम्ही समाधानी आहे. समाधान आहे. आता तुमच्याकडून महाराष्ट्रातील, खास करून तुमचा तालुका, जिल्हा आणि पूर्ण महाराष्ट्रातील आणि भारतातील शेतकऱ्यांना तुम्ही एक सल्ला द्यायचा आहे. काय देणार व्हिडिओमध्ये बघून सांगा. ऑर्गॅनिक बुस्टर आहे ते अतिशय चांगलं आहे. सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं सांगतो. साहेबांचा सल्ला असा आहे की ॲग्रोबुस्टर चांगला आहे चांगलं आहे. आणि हे सर्व शेतकऱ्यांनी याचं शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी ठरलेलं वरदान वरदान आहे. वरदान. धन्यवाद साहेब.